चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही दिवसांत जे काही घडले त्याने केवळ चंद्रपूरकरांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे। एक पक्ष, एक विचार आणि शिस्तप्रिय पक्ष अशी स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा भाजप अंतर्गत कलह आता थेट रस्त्यावर आणि पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचला आहे। ज्या पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांकडून नेहमीच मूल्यांची आणि शिस्तीची भाषा केली जाते, त्याच पक्षाचे नगरसेवक लोकशाहीच्या पवित्र मंदिरात म्हणजेच महानगरपालिकेत एकमेकांच्या अंगावर धावून जातात, एकमेकांना धक्काबुक्की करतात। ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे। महानगरपालिकेची आमसभा घेण्यात आलेली होती। या आमसभेमध्ये चंद्रपूरच्या जनतेचे 5 लाख जनतेचे प्रश्न, अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न आम्ही मांडणार होतो। पाण्याचा प्रश्न अतिशय उन्हाळा गेला, पण 5 लाख लोकसंख्येला साधी पाण्याची टँक देण्यासाठी अपयशी ठरलेला महापौर, अपयशी ठरलेले आयुक्त साहेब, आज पावसाळा लागलेला आहे। अर्धा तास जरी चंद्रपुरात पाऊस पडला तर सगळ्या रस्त्यांवरती कंबरभर पाण्यातून लोकांना ये जा करावं लागतं। असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न आम्ही आमसभेत मांडणार होतो। अशा परिस्थितीमध्ये फक्त स्वीकृत सदस्यांचा जो प्रश्न आमसभेमध्ये घेण्यात आलेला होता त्यात महापौरांच्या मर्जीची नावं नसल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक उपायुक्तांच्या सहीचं पत्र प्रत्येक नगरसेवकांना दिलं आणि आजची आमसभा रद्द केली। त्यानंतर आम्ही आयुक्ताची भेट घेतली। आयुक्त साहेबांनी 3 तास महानगरपालिकेच्या अधिनियमाचं पुस्तक साडलं असताना कुठेही त्यांना दिसलेलं नाही की महापौरांना आमसभा रद्द करण्याचा अधिकार असतो। अशा परिस्थितीत त्यांनी आमसभा रद्द केली। आमची सर्व 17 नगरसेवकांची आणि 2 स्वीकृत सदस्यांची मागणी आहे की जाणीवपूर्वक महानगरपालिकेच्या महापौरांनी जी ही आमसभा रद्द केली त्यामुळे त्यांचाही निषेध करतो, अपयशी ठरलेल्या आयुक्तांचाही निषेध करतो आणि उपायुक्ताला जोपर्यंत निलंबित करणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची ठिणगी पडली ती 3 जुलै रोजी होणारी मनपाची बहुप्रतीक्षित सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे। लोकशाहीत चर्चा आणि संवादाला महत्त्व असते, पण इथे तर सभेचा अजेंडा आणि स्वतःच्या मर्जीतील स्वीकृत सदस्यांची नावे समाविष्ट नसल्याच्या कारणावरून सभाच गुंडाळण्यात आल्याचा आरोप होत आहे। जर सत्ताधारी पक्षालाच आपल्या अंतर्गत बाबी सांभाळता येत नसतील तर त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर सभा कशा चालवाव्यात, हा प्रश्न निर्माण होतो। सभा रद्द झाल्याचे समजताच आमदार किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी थेट मनपा आयुक्तांच्या कार्यालयाला वेढा घातला आणि ठिय्या दिला। हे चित्र एका जबाबदार सत्ताधारी पक्षाला शोभणारे नक्कीच नाही। महापालिकेची आमसभा रद्द झाल्यावर काही जण जाणीवपूर्वक अफवा पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतात। वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पक्षाच्या निर्णयानुसार आमसभा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। सभा रद्द झाली नसून ती लवकरच करण्यात येणार। मात्र वस्तुस्थिती अशी असताना विद्यमान गटनेते आणि आमचे पक्षाचे नगरसेवक आमच्या काही स्वार्थापोटी आपल्या पक्षाची गरिमा खराब करत आहे आणि आम्ही गटनेत्याला सुद्धा आम्ही बदलणार आहे। कधी आमचे महापौरचे फोन उचलत नाही आणि गटनेता सुद्धा परस्पर आपलेच आज पक्षाचे फॉर्म होते, आमचे स्वीकृत सदस्याचे स्वतः त्यांनी भरले, आम्हाला कोणती कल्पना न देता। आणि आज शहरात एवढा विकास चालू आहे सगळ्यांना, पण आमचेच नगरसेवक, आमच्या पक्षाचेच नगरसेवक कुठेतरी त्यांचा हेतू वेगळा असते आणि ते महापौरला काय टार्गेट करून राहिले। पण याची आम्ही पूर्ण आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याकडे आम्ही पुन्हा तक्रार करणार आहे। आणि हा वाद केवळ एका सभेपुरता मर्यादित नाही, तर हा चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या 2 बड्या नेत्यांमधील वर्चस्वाचा आणि इगोचा, अहंकाराचा लढा आहे। ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार गट विरुद्ध आमदार किशोर जोरगेवार गट यांच्यातील ही सुप्त लढाई आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे। महापौर संगीता खांडेकर यांच्या विरोधात भाजपच्याच दुसऱ्या गटाने हायहायच्या घोषणा देणे यावरून पक्षातील अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी किती विकोपाला गेली आहे हे स्पष्ट होते। आजच्या भजन आंदोलनाचा विषय हा होता, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरांनी आमसभा रद्द केली। मागील आचारसंहितेपासून 2 ते 3 महिने झाले आमसभा होत नाही। चंद्रपूर शहरातल्या 5 लाख नागरिकांचा प्रश्न उपस्थित करण्याकरता जे नगरसेवक आमसभेमध्ये आपला प्रश्न उपस्थित करता ती आमसभा महापौरांनी रद्द केली। म्हणून भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक गटनेते शेखर शेट्टी यांच्यासोबत आज आम्ही भजन आंदोलन करताय की महापौरांना महाकाली बुद्धी देव, महापौरांना सुदबुद्धी देव, जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता सुदबुद्धी देव, याकरता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक आज इथे सुदबुद्धी भजन करताय। महापौरांनी विश्वासात घेतलं नाही, पण ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं, ज्या 5 लाख नागरिकांचं नेतृत्व आम्ही करतो त्या नागरिकांचा अपमान आहे।
ही समितीची सभा जी रद्द केली, आमसभा जी रद्द केली, ही 5 लाख नागरिकांचा अपमान आहे. महानगरपालिकेत जनतेने भाजपला कौल दिला नव्हता. मात्र काँग्रेसच्या गटबाजीमुळे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपा महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली तो शहराचा विकास करण्यासाठी, ना की लोकप्रतिनिधींचे आपापसातील राडे पाहण्यासाठी. मुनगंटीवार गट आणि जोरगेवार गट यांच्यातील या राजकीय भूकंपाने मनपा प्रशासनालाही ओलीस धरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या आवारात काल सत्ताधारी भाजपच्याच 2 गटांमध्ये झालेली धक्काबुक्की पाहून सामान्य नागरिकांना कुस्तीची आठवण झाली. ज्याप्रमाणे आखाड्यात 2 स्पर्धक जिंकण्यासाठी लढतात, तसाच काहीसा संताप आणि आक्रमकता काल मनपाच्या दालनात नगरसेवकांमध्ये पाहायला मिळाली. आमदार मुनगंटीवार गट आणि आमदार जोरगेवार गटाचे लोकसेवक कुठलेही भान न राखता एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली अन पाहता पाहता या लोकप्रतिनिधींनी शिस्तीचा बुरखा फाडत थेट आखाडा सुरू केला. एकमेकांना ढकलणे आणि घोषणाबाजी करणे यामुळे महापालिकेचा परिसर एखादी राजकीय सभेऐवजी आखाडाच बनला. सत्तेची हाव आणि अंतर्गत वर्चस्वाच्या ईर्षेपोटी पक्षाची अब्रू आणि जनतेचे प्रश्न वेशीवर टांगून हे नगरसेवक ज्या पद्धतीने आपापसात भिडले त्याने लोकशाहीच्या या पवित्र मंदिराची कमालीची नाचक्की झाली. चंद्रपूर महानगरपालिकेतील या सत्ता संघर्षाचा प्रवास शाब्दिक चकमक, घोषणाबाजी, राडा अन थेट पोलीस तक्रारींपर्यंत जाऊन पोहोचला. मनपाच्या आवारात दोन्ही गटांचे नगरसेवक आमनेसामने आले तेव्हा सुरुवातीला केवळ टोमणे आणि शाब्दिक चकमकीने ठिणगी पडली. मात्र काही वेळातच या वादाला ईर्षेचे धुमारे फुटले आणि दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात हाय हाय अशी तीव्र घोषणाबाजी सुरू झाली. ही घोषणाबाजी इतकी टोकदार ठरली की बघता बघता शांततेच्या वातावरणाचे रूपांतर एका हिंसक राड्यात झाले आणि लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हा अभूतपूर्व गदारोळ केवळ महापालिका इमारतीपुरताच मर्यादित राहिला नाही, तर हा वाद अधिकच विकोपाला गेल्याने अखेर दोन्ही गटांनी पोलीस ठाणे गाठून एकमेकांविरुद्ध रीतसर तक्रारी दाखल केल्या. भाजपच्या इतिहासात पक्षांतर्गत वाद थेट पोलिसांच्या उंबरठ्यापर्यंत जाण्याची ही अत्यंत दुर्दैवी घटना ठरली आहे. दिनांक 3 तारखेला जी आमसभा होणार होती, अनेकदा काँग्रेसच्या काही नगरसेवकाकडून वारंवार 2 गटामध्ये जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण सुरू होते त्याकरिता खऱ्या अर्थाने आदरणीय महापौर यांनी त्या न्यायप्रविष्ट प्रकरणाचा अभ्यास करण्याकरिता व कोणत्याही पद्धतीचं एलिगन्स लागू नये याकरिता खऱ्या अर्थाने ही सभा काही दिवस समोर ढकललेली होती. असे असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे गटनेते व काही नगरसेवक यांनी माहिती न घेता महापौरांच्या विरोधात स्वतःच्या भारतीय जनता पार्टीच्या महापौर असताना सुद्धा निषेध नोंदवण्याचं जे कार्य केलेलं आहे ते निश्चितपणे चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने नुकतीच जे 3 तारखेला सभा होणार होती ते न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे आपण समोर ढकललेली आहे, ती पुन्हा होणार आहे. असं असताना सुद्धा महापौरांना विश्वासात न घेता, चर्चा न करता गटनेता व काही नगरसेवकांनी परस्पर आयुक्त कार्यालय येथे जाणे, कार्यालय बंद असताना आयुक्तांना घेराव करणे, महापौरांना फोन न करता, कोणतीही सूचना न करता, प्रदेश अध्यक्षाच्या स्पष्ट सूचना असताना की जे काही कॉप मेंबरची सदस्य निवडणूक आहे किंवा जे सिलेक्शन आहे ते आम्ही ज्या वेळेस सूचना करू त्यावेळेस घेण्यात यावी, अशा पद्धतीच्या सूचना असताना सुद्धा महापौरांना विश्वासात न घेता परस्पर फॉर्म भरणे, महापौरांना कोणतीही सूचना न देणे, वारंवार गटनेत्यांना महापौर यांनी फोन करून दूरध्वनीद्वारे चर्चेला बोलवले असता मी कुठेतरी बाहेर आहो आणि काही काळानंतर फोनच न उचलणे, अशा पद्धतीचं प्रकरण, अशा पद्धतीचं जे काही आचरण गटनेता व काही नगरसेवकाकडून होत आहे ते निश्चितपणे निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. प्रदेश अध्यक्षांना वारंवार आम्ही सूचना सुद्धा केल्या आहे आणि त्यांनी सुद्धा सूचना केल्या होत्या की हे प्रकरण आम्ही वरच्या लेवलनं बैठक करून तातडीने सोडवू. असं असताना सुद्धा परस्पर निर्णय घेणे व भारतीय जनता पक्षाला बदनाम करणे हे एकमेव धंदा गटनेता व काही नगरसेवकांनी गेल्या काही दिवसापासून उचललेला आहे आणि म्हणून आम्ही हा गटनेता बदलवून द्यावा व ज्या नगरसेवकांनी वारंवार महापौरांना जे बदनाम करण्याचं षडयंत्र चालवलेलं आहे त्यांच्याबद्दल तक्रार प्रदेश अध्यक्ष साहेबांना आम्ही देणार आहोत. कारण की प्रदेश अध्यक्षांच्या सूचनाचं सुद्धा ते पालन करत नाही आहे. एकीकडे महानगरपालिकेचं कामकाज अतिशय व्यवस्थित सुरू असताना कुठेतरी स्वच्छता होत नाहीये, कुठेतरी कार्य बरोबर होत नाही, अशा पद्धतीची बदनामी महापौर व भारतीय जनता पक्षाची करण्याचं जे षडयंत्र काही नगरसेवक व गटनेत्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही निश्चितपणे प्रदेश अध्यक्षाकडे आवाज उचलणार आहोत. आणि एक नगरसेविका म्हणतं की स्वच्छता चंद्रपूर शहरामध्ये होत नाहीये. खरं तर त्यांनी प्रभागात सुद्धा स्वच्छतेचा कधी नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न नाही केला आणि ते मात्र या ठिकाणी बोलते आहे की महानगरपालिकेत स्वच्छतेचा अभाव आहे.
अशा पद्धतीचे विरोधाभास करणे, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि अशा पद्धतीचं कार्य या काही नगरसेवकाकडून व गटनेत्यांकडून सुरू आहे. निश्चितपणे हे काही चांगलं नाही. आज घटना ठरली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या आवारात एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत गेलेले हे नगरसेवक नंतर थेट शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र तिथे गेल्यानंतर सुद्धा हा वाद थांबला नाही. पोलिसांच्या समोरच पुन्हा दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केले. चंद्रपूर महानगरपालिकेची आमसभा कुठलंही कारण नसताना रद्द केली, कायदेशीर नसताना बेकायदेशीर रद्द केली. म्हणून आम्ही महापौरांना सद्बुद्धी दे म्हणून भजन केलं. महापौरांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी काही बॉक्सर, काही गुंड लोक आणि काही तडीपार प्रवृत्तीचे लोक असे त्यांनी 100 लोक आणून ठेवलेले होते आणि त्यांनी आम्हाला महापौरांना भेटू नाही दिलं. मग आम्ही महापौरांच्या चेंबरच्या बाहेर भजन करत बसलो, महापौरांना सद्बुद्धी दे म्हणून. आमचं भजन झालं. आम्ही मीडियाला बाईट देत असताना 50-60 जण आले. राहुल पावडे, अजय सरकार, चांद पाशा, जे नगरसेवक नव्हते कित्येक, आणि त्यांनी आमच्यावर अंगावर येणं सुरू करून दिलं. म्हणून राडा झाला. चंद्रपूर भाजपच्या इतिहासात अंतर्गत वाद पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यापर्यंत जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. या अभूतपूर्व गोंधळामुळे भाजपच्या तथाकथित कॅडरबेस आणि शिस्तप्रिय प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांमधील हा उघड संघर्ष विरोधकांच्या हाती आयते कोलीत देणारा ठरला आहे. आज त्यांनी या ठिकाणी येऊन महापौरांना चर्चा करायची असती, वेळ घ्यायचा असता, साधारणपणे पक्षाची बदनामी न होता ती चर्चा सुद्धा होऊ शकली असती. परंतु भजन करणे, कीर्तन करणे, महानगरपालिकेच्या आवारातच बसून भजन करणे, पक्षाला बदनाम करणे व त्या ठिकाणी ज्या वेळेस प्रतिनिधी समजवण्यासाठी गेले त्यावेळेस महापौरांना व नगरसेवकांना, नगरसेविकांना धक्काबुक्की करणे, त्यांचा निषेध करणे व एवढ्यावरच न थांबता पोलीस तक्रार सुद्धा देणे, अशा पद्धतीचं कृत्य काही गटनेत्याच्या माध्यमातून काही नगरसेवकांनी चालवलेलं आहे आणि त्या कृत्यावर आम्ही सुद्धा आज त्यांची तक्रार दिलेली आहे. हे अशा पद्धतीचं आचरण कदापि भारतीय जनता पक्ष खपवून घेणार नाही आणि म्हणून याची तक्रार आम्ही प्रदेश अध्यक्ष साहेबांना करणार आहोत आणि या गटनेत्याची हकालपट्टी करावी याची विनंती सुद्धा प्रदेश अध्यक्ष साहेबांना करणार आहोत. व वारंवार जे नगरसेवक या ठिकाणी सर्व कामकाज चांगलं सुरू असताना, विकासाचे कामं चांगले सुरू असताना महापौरांना जे बदनाम करण्याचं षडयंत्र करते आहे, अशांची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत. चंद्रपूर मनपातील हा राडा म्हणजे सत्तेच्या केंद्रीकरणाची आणि आपापले वर्चस्व राखण्याच्या धडपडीची परिणती आहे. लोकप्रतिनिधींनी जर स्वतःचे भान गमावून जनतेच्या पैशांवर चालणाऱ्या मनपा कार्यालयाला आखाडा बनवले तर जनतेने कोणाकडे पाहायचे? आता चेंडू भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात आहे. ते या दोन्ही गटांमधील वाद मिटून पक्षाची अब्रू वाचवतात की चंद्रपूर मनपाचा हा आखाडा असाच सुरू राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण या सगळ्यात चंद्रपूरच्या जनतेचा आणि विकासाचा मात्र बळी जात आहे, हे नक्की.